528. सभापती महोदय छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र हे आशिया खंडातील सर्वात मोठे वीज केंद्र आहे. केंद्रामध्ये कोळसा हा रोपवेच्या माध्यमातून जातो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात धुळीचं प्रदूषण या ठिकाणी झालेलं आहे. महाऔष्णिक वीज केंद्रात वापरला जाणारा कोळसा हा निकृष्ट दर्जाचा असल्याने संचामधून मोठ्या प्रमाणात राख आणि धूळ हवेमध्ये उडते आणि केंद्रीय प्रदूषण मंडळाने दिलेल्या निर्देशांकाचं त्या ठिकाणी पालन झालेलं नाही, मोठ्या प्रमाणामध्ये उल्लंघन झालेलं आहे. तर या संदर्भात माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की निकृष्ट दर्जाचा कोळसा वापरून अनियमितता करून प्रदूषणात भर घालणाऱ्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील अधिकारी व यास पाठबळ देणाऱ्या चंद्रपूर नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यावरती कारवाई करणार का? दुसरा माझा प्रश्न आहे, हवा प्रदूषण कायदा 1981 कलम 22 नुसार कोणत्याही परिस्थितीत अशा कारखान्याकडून निर्धारित मानकापेक्षा प्रदूषणाचा स्तर जादा होऊ नये. कलम 24 नुसार कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही वेळी अशा कारखान्याची यथोचित तपासणी करण्याचा अधिकार प्रदूषण नियंत्रण मंडळाला आहे. तेव्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाने सदर वीज केंद्राची आजपर्यंत तपासणी केली का आणि दोषी अधिकाऱ्यावरती कारवाई केली का? मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्माननीय सदस्यांचा प्रश्न अत्यंत स्पेसिफिक आहे. प्रश्नातच त्यांनी 8 आणि 9 या चिमटीच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केलेला आहे. याच्याबद्दलची नक्कीच आम्हाला तक्रार प्राप्त झालेली आहे. तक्रारीच्या अनुषंगाने तपासले असता 8 नंबरमध्ये आपण दुरुस्तीचे त्यांना आदेश दिलेले आहेत. तिथलं जे इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटर आहे ते तपासून पाहून त्याच्यामध्ये कमीत कमी राखेचा तिथे म्हणजे दुराडा व्हावा याच्या संदर्भामधले आदेश दिलेत आणि 9चा संच बंद केलेला आहे. संबंधित दुरुस्त्या करून ते संच सुरू करण्याला त्यांना सांगितलेलं आहे. विक्रम काळे. सभापती महोदय, अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे आमच्या मित्रांनी लक्ष वेधलं आडबले साहेबांनी. आदरणीय मंत्री महोदया, आपण पण ज्या शहरात राहता परळी, तिथं पण औष्णिक वीज केंद्र आहे आणि सभापती महोदय, इतक्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं की त्या परळी शहरातल्या आणि आजूबाजूच्या खेडेगावातल्या लोकांना राहणं मुश्किल झालेलं आहे सभापती महोदय. आणि चंद्रपूरला सुद्धा हे औष्णिक वीज केंद्र आहे सभापती महोदय आणि ही वीज उत्पादन करणं गरजेचं आहे, याबद्दल आमचं दुमत नाही सभापती महोदय. हे बंद करणं याच्यावर काय उपाययोजना होणार नाही, कारण हा मोठा खर्च आहे. पण किमान सभापती महोदय, आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, त्याचा उपयोग करून हे प्रदूषण आपल्याला कसं रोखता येईल किंवा त्यामधून जी काय राखेची वाहतूक केली जाते ती वाहतूक करत असताना त्याला आच्छादन टाकावं, त्या ट्रकवरती कव्हर करावं, ते धूळ उडता कामा नये. हे सगळे आपले नॉर्म्स स्टँडर्ड आहे सभापती महोदय, पण त्याची अंमलबजावणी होत नाही आणि परिणामी हे सगळे नियम पायदळी तुडवून प्रश्न सभापती महोदय ह्या जनतेला सर्वसामान्याला त्रास होतो. त्यामुळे या माध्यमातून माझे मुद्देसूद प्रश्न आहेत कंसात स्पेसिफिक की आपण ही जी नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याची अंमलबजावणी ह्या राज्यातल्या सर्व औष्णिक केंद्रामध्ये आपण करणार काय आणि ती कधीपर्यंत लावण्यात येईल आणि यापुढं ही राखेची वाहतूक करत असताना अशा पद्धतीनं जर कोणी त्याचं पायमल्ली केली कायद्याची तर त्यावरती कडक कायदा करून कारवाई करण्याबाबत आपण उपाययोजना करणार का? मंत्री महोदय. सन्माननीय सदस्यांनी परळीचा प्रश्न उपस्थित केलेला आहे. हा चंद्रपूरचा आहे, तरीही मी तिथे रोज राहते. चंद्रपूरसारखीच परिस्थिती आहे, पण चंद्रपूरची परिस्थितीमध्ये आणखी तिथे स्टीलचा उद्योग आहे, तिथे औष्णिक विद्युत केंद्र आहे आणि त्याच्यामुळे प्रदूषणाची तिथे परिस्थिती आहे. याच्यावर विस्तृत गेले 2 दिवस झाले दोन्ही सभागृहामध्ये चर्चा होत आहे. यामध्ये खरंच आहे की नियमाचं पालन होत नाही म्हणूनच प्रदूषण आपल्याला दिसत आहे आणि अशावेळी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. राखेची वाहतूक जी आहे ती बंद म्हणजे आच्छादित करून करायला पाहिजे, त्याच्यावर पाण्याचा फवारा केला पाहिजे. हे नियम जर कोणी पाळत नसेल तर तिथे सुद्धा ज्यांनी कोणी अशा प्रकारचे त्यांना विटनेस करता येईल त्यांनी तसं आमच्यापर्यंत पोचवा, आम्ही तात्काळ कारवाई करू. प्रदूषणाच्या संदर्भामध्ये चंद्रपूर TPSमध्ये नवीन तंत्रज्ञानाचे आपण FGD लावलेले आहेत. त्याच्या संदर्भामध्ये लावण्याच्या संदर्भामध्ये 228 डिसेंबरपर्यंत त्यांना आदेश दिलेले आहेत आणि 228 पर्यंत त्यांनी हे नवीन टेक्नॉलॉजी
लावावी अशा प्रकारचे त्यांना सूचना केलेली आहे. त्यांना तोपर्यंतची अभिजित डेट दिलेली आहे केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे. सभापती महोदय, केंद्राच्या पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या वतीनं दरवर्षी देशातले ज्या वेगवेगळ्या शहरामध्ये किती प्रमाणामध्ये प्रदूषण आहे याच्यामध्ये चंद्रपूर शहर गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने पहिल्या 5 क्रमांकावर राहिलेलं आहे. आणि म्हणून जे केंद्रीय प्रदूषण मंडळाचे जे काही नियम आहे त्या नियमांची त्या ठिकाणी सातत्याने पायमल्ली होते आहे. आणि देशातलं सर्वात प्रदूषित शहर हे चंद्रपूर याचा उल्लेख सातत्याने आलेला आहे. याच्यामध्ये आपण त्या कंपनीवर कारवाई करून 15 लाख रुपयाची त्यांची बँक गॅरंटी जप्त केली, तेवढं करून चालणार नाही. तर कायमस्वरूपी या सगळ्या आपल्या राज्यातले सुद्धा पोल्युशन कंट्रोल बोर्ड जे आहे केंद्राच्या निकषाप्रमाणे त्याची ती अंमलबजावणी तंतोतंत करतात का? आणि चंद्रपूरच्या बाबतीमध्ये विशेष करून कारण त्याचा जो AQ आहे एअर क्वालिटी इंडेक्स तो सातत्याने खराब आहे. म्हणजे त्याचा जर आपण विचार केला तर गुड, सॅटिस्फॅक्टरी, पुअर, व्हेरी पुअर आणि सिव्हिअर, तर त्या सिव्हिअरमध्येच सातत्याने चंद्रपूरचं नाव येते. त्याच्यामुळे कायमस्वरूपी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपण काही उपाययोजना करणार का असा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. मंत्री महोदय. नक्कीच सभापती महोदय उपाययोजना करणार. सन्माननीय सदस्यांनी जो विषय मांडला जरी तो विस्तारित असेल तरी पण चंद्रपूर नक्कीच हे महाराष्ट्र देशामधल्या काही अत्यंत प्रदूषित शहरामध्ये होतं. काही वर्ष ते होतं तेव्हा त्याचं प्रदूषण 83.88, मला आत्ता माझ्याकडे कागद नाही पण मला ब्रीफिंगमधनं कालही लक्षवेधी झाली तर ते झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर काही वर्ष कोणतेही उद्योग करण्यासाठी मनाई होती. आता नंतर त्याला त्याच्यामधून शिथिलता देण्यात आली आहे कारण ते तेव्हाचं प्रदूषण कमी झालं, 53% गेलं. आणि त्याच्यानंतर आता ती मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे प्रदूषण असं होऊ नये त्या उद्योगांनी जास्तीत जास्त जे आमचे निकष आहेत त्याप्रमाणे काम करावं हे आमचा ज्याच्यावर जोर असणारच आहे. पण प्रदूषणाला रोखण्यासाठी कडक कारवाई करण्याची पण गरज आहे. ती नक्कीच निश्चितच मी आपल्याला खात्री देते ती भविष्यामध्ये होताना दिसेल. आणि 15 लाखाची जप्त करणं ही पुरेशी नाही हेही आपलं म्हणणं आहे, आमचंही असंच म्हणणं आहे. आणि म्हणून मी काल विधानसभेच्या सभागृहावर सांगितले की एक कमिटी नेमून जे चंद्रपूरसारखा भाग आहे जिथे समूह आहे उद्योगांचा जो प्रदूषणकारक परिस्थिती आहे त्या ठिकाणी आम्ही एक निकष लावून की ह्यांच्या जे आपण जप्त करतो त्यांचं डिपॉझिट त्याची किंवा त्यांचे जे पैसे आपण त्यांना एक शिक्षा म्हणून जप्त करतो त्याच्यामध्ये वाढ करण्यात येण्यासंदर्भात एक समिती गठीत करू आणि ती समिती आम्हाला जो अहवाल देईल त्याप्रमाणे आम्ही पुढची कारवाई करतो. अमोल मिटकरी. माझा प्रश्न फक्त अभिजित वंजारी साहेब जे बोलले त्या प्रश्नाला धरूनच आहे. हे प्रदूषण नियंत्रण मंडळ नेमकं काय करतात? कारण असं आहे की आता चंद्रपूरचा जरी विषय असेल, चंद्रपूर विषयाच्या अनुषंगाने आता परळीचा विषय आला. आता आमच्या पारस औष्णिक विद्युत केंद्राची परिस्थिती तशीच आहे, उघड राखाड असतं. आणि एकदा मी त्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ऑफिसमध्ये गेलो, 7-7 लोक त्या मस्टरवर असतात, पण एका म्हणजे 2-2, 3-3 जिल्ह्याचा प्रभाग तुमच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाला असतं. इतका लाखो रुपयाचा पगार ते सरकारकडून घेतात. आणि जर तरी शहरं पोल्युशननं भरलेली असतील तर स्पेसिफिक प्रश्न माझा म्हणजे मुद्देसूद यांच्या शब्दात प्रश्न असा आहे की प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये जे अधिकारी उपस्थित नसतात किंवा असं आम्हाला आढळलं या संदर्भात तुमच्या अगोदरच्या मंत्र्यांना मी 2दा पत्रव्यवहार पण केला, पण त्यांच्यावर अद्याप कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे प्रदूषणात वाढ होते. जेवढे लोक नागरिकांना जबाबदार धरत असतील प्रदूषणाकरता तेवढे अधिकारी सुद्धा जबाबदार आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर तुम्ही कारवाई करणार का असं निदर्शनास आणून दिलं तर? मागच्या मंत्र्यांना दिलेलं पत्र माझ्याकडे नसल्यामुळे तुम्ही मला एक वेगळं पत्र द्या, त्याच्यामध्ये सगळे मुद्दे द्या, त्या मुद्द्यांना मी मुद्देसूद उत्तर देईन आणि तुम्ही जिथे आढळेल की चुकीचं होतं तिथे नक्कीच कारवाई करण्यात येईल. आणि केंद्रातील संच क्रमांक 9 3 महिन्यापासून बंद आहेत. बंद असण्याची कारणे काय आणि हा संच किती दिवसात सुरू होतील? बंद असण्याची कारणं हीच आहे की त्यांनी त्याच्यातून होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवावं आणि त्यामुळे हे बंद आहे. किती दिवसात सुरू होतील हे मी संबंधित विभागाला विचारून त्याच्याबद्दल माहिती देऊ शकते. आणि आत्ताशी सन्माननीय सदस्य मिटकरी यांनी सांगितलं की केवढा पगार घेतात शासनाचं वगैरे, सगळ्यात छोटं डिपार्टमेंट आहे हे. सभापती महोदय, आत्ताच आम्ही सन्माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो की आम्हाला आस्थापना वाढवून देण्याचा आम्ही आत्ताच प्रस्ताव दिलेला, त्यांनी मंजूर केलेला आहे. आता आस्थापना वाढलेली आहे नक्कीच. आणि ह्यांचं काही एका ठिकाणी बसून करण्याचं काम नाही, बऱ्याच ठिकाणी फॅक्टरीवर जाऊन वगैरे प्रत्यक्ष पाहणी करावी लागते. तर तो एक विषय मगाशी सांगायचा राहिला. प्रश्न क्रमांक 5